उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी फडणवीसांचा संपर्क, राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत म्हणत शरद पवारांचा स्पष्ट नकार. काँग्रेसची वोट चोरी उघड झाली, खरी मतचोर आता समोर आले, फडणवीसांचा दावा, राहुल गांधींना आव्हान. पुण्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांवर कारवाई, खुलेआम अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात पुणे पोलीस आक्रमक. पगारासाठी पीएमपीएमएलच्या निगडी ई बस डेपोतील कंत्राटी चालकांचं काम बंद, आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल. ठाण्याच्या किसननगरमध्ये 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला, इमारतीमधील 70 रहिवाशांचं स्थलांतरण. मानाचे गणपती सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीत सहभागी होणार, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांचा तिढा सुटला, राज्यमंत्री मोहोळ यांच्या मध्यस्थीला यश. लक्ष्मण हाकेंची जी भासडेल त्याला ₹1,00,000 बक्षीस देणार, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे हाकेंवर संतापले. संसद भवनामध्ये घुसखोरीचा प्रयत्न, संसद सुरक्षा रक्षकांनी घुसखोरी हाणून पाडली. सुप्रीम कोर्टानं भटक्या कुत्र्यांसंदर्भातला निर्णय फिरवला, निवारा केंद्रांमध्ये कुत्रे मोकळे सोडा दिले आदेश, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर मात्र बंदी. भारत पाकिस्तान दरम्यान आशिया चषकात सामना होणार, पाकिस्तान सोबत का खेळायचं, भारतीय संतापले. बिहारला 13,000 कोटींचं मोदींचं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला पोहोचले, बिहारमध्ये निवडणुकांची रणधुमाळी. मुंबई गोवा महामार्गावरून यावर्षी सुद्धा गणेश भक्तांचा खड्ड्यांमधूनच प्रवास, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रासले. गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे पूर्णपणे भरून टाका, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांचे आदेश. बाप्पाच्या आधी येणार सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार यंदा लवकर होणार. भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतनं तीव्र विरोध, सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद पुन्हा पेटला. कबुतरांचा 3 संस्थांना कळवळा, मर्यादित वेळेमध्ये दाणे टाकण्यासाठी पालिकेकडे 3 संस्थांनी केला अर्ज, कबुतरांना खायला घालायला 3 कंपन्या सरसावल्या. बीडीडी चाळीच्या लोकांना पुठ्ठ्याच्या चाव्या नको तर खऱ्या घराच्या किल्ल्या द्या, आदित्य ठाकरेंची मागणी, बीडीडी चाळ किल्ला वाटपावर आदित्य ठाकरेंची टीका. इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर प्रवास फ्री मिळणार, तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर निर्णय सुद्धा लवकरच होणार. स्वातंत्र्य हवंय तर लग्नच कशाला करता, सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतल्या जोडप्याला फटकारलं. रुग्णालयाच्या खाटेवर विसावला कुत्रा, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघामधला प्रकार. नाशिकच्या बाजारामध्ये गणेश मूर्तीचे दर वधारले, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या दरांमध्ये साधारणतः 30% वाढ. आज गावोगावी बैलपोळ्याचा उत्साह, मानवी जीवनातील श्रमशक्तीचा सन्मान करण्याचा दिवस. भंडाऱ्याच्या डोकेसरांडी इथं आधुनिक ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन, शेतकऱ्यांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि गोदामाईची पाणी पातळी आली पूर्वपदावर, नाशिकमध्ये पावसाची उसंत.